विकास कामांऐवजी नामांतराचा प्रस्ताव हाती घेण्याचं सध्या चर्चेत आल्याचं पाहायला मिळतंय। 4 वर्षांनंतर होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या पहिल्या महासभेमध्ये शहरातील खड्डे, काँक्रिटीकरण, अतिक्रमणे, पाणी पुरवठा यांसारख्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य मिळेल अशी मुंबईकरांची अपेक्षा आहे। मात्र 25 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या बैठकीच्या अजेंड्यावर रस्ते, पूल, चौक आणि सार्वजनिक ठिकाणांच्या नामांतर आणि नामांतराचे तब्बल 27 पैकी 20 प्रस्ताव अग्रक्रमावर असल्याचं पाहायला मिळतंय। विकास कामानंतर आधी नामांतर असा प्रश्न आता उपस्थित झालाय। सभेमध्ये उर्वरित असलेल्या प्रस्तावांमध्ये 3 प्रस्ताव विविध समित्यांवरील सदस्य नियुक्तीबाबत असून एक प्रस्ताव पदपथावरील गटाई कामगारांना स्टॉल देण्यासंदर्भात आहे। त्यामुळे पायाभूत सुविधांवरील ठोस निर्णयांपेक्षा नामांतराच्या राजकारणाला आता अधिक महत्त्व मिळाल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान शहरातील रस्त्यांची दुरावस्था, पावसाळ्यापूर्वीचं काँक्रिटीकरण, वाढती अतिक्रमणं, पाणी टंचाई यासारखे गंभीर प्रश्न समोर असताना नामांतराच्या प्रस्तावांना अधिक महत्त्व दिलं जात आहे असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। पालिकेच्या नव्या कार्यकाळामध्ये पहिलीच बैठक ही विकास की नामांतर या मुद्द्यावर आता यावर चर्चा सुरू आहे। दरम्यान मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत प्रश्नांवर ठोस निर्णय होतात की आता राजकीय नामांतरावरच चर्चा रंगते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। त्यामुळे आधी नामांतर की नंतर विकास की आधी विकास की नंतर नामांतर अशी चर्चा आता सगळीकडेच रंगल्याचं पाहायला मिळेल।